आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। विदर्भामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त जाण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। राज्यामध्ये आजपासून वीज बिलामध्ये किमान 50 रुपयांची वाढ होणार। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू होतील। मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णता तीव्रतेमध्ये वाढ। जंगल परिसरामधील नदी नाले कोरडे ठाक, पाणी मिळत नसल्यामुळे वन्य प्राण्यांचा मोर्चा गावखेड्याकडे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयामध्ये फक्त 14% जलसाठा। प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्याची नागरिकांची मागणी। दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यामुळे लिंबूचे दर वाढले। कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबूच्या मागणीमध्ये मोठी वाढ। मागणीच्या तुलनेमध्ये बाजारात लिंबू कमी प्रमाणामध्ये येत असल्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता। परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0% गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण कोरडं ठाक। सरकारने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे आठवडा बाजारातील शेतमालाचे नुकसान। नाशिक महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टीमधून विक्रमी कर वसुली। 6 विभागामधून पालिकेला तब्बल 206 कोटींचा कर।